नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये जैन जानूवर पुन्हा ओरडत असतो, पण जानू मात्र त्याला शांत करते आणि म्हणते, जयंत मला तुझा भूतकाळ कळाला. आता मात्र जयंत चांगलाच हादरतो. जानू म्हणते, मला वचन दे. तो म्हणतो, कसलं वचन? ती म्हणते, आजपासून मी म्हटलं ना तेच तू करायचं. तू कधी उठायचं, काय खायचं, काय करायचं हे सगळं मी ठरवणार. जयंत माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कधीही सोडून जाणार नाही. आता जयंत जानूला मिठी मारतो आणि खूप रडत असतो आणि म्हणतो, जानू तू जे म्हणशील ना तेच मी करेल. तू सांग कधी उठायचं, काय खायचं, काय करायचं. इकडे सिद्धू आणि भावना पार्टी ऑफिसमध्ये पोहोचतात. सिद्धू म्हणतो, मॅडम या ना. एक जणाला म्हणतो, अरे मॅडम आल्यात, खुर्ची पूस, त्यांना बसायचे. तेवढेच संपतराव येतात आणि मोठ्याने ओरडतात, ए तू कोणाचं काय ऐकतोय? तुला इथे काम करायचे पैसे कोण देतं? ते एवढं काय बोलत असतात की भावना आणि सिद्धू चांगलेच हादरतात. आता सगळेच येतात. काडे पाटील म्हणतात, आपला भावी नेता कोण असेल हे आज मी जाहीर करणार. आता सिद्धूला वाटतं की आपलंच नाव घेणार. तो हसत पुढे जातो, पण गाडी पाटील म्हणतात, आदिराज संपतराव गाडी पाटील. आता मात्र सिद्धूचा चेहराच पडतो. भावनाला खूप वाईट वाटतं. ती सिद्धूकडे बघत असते. गाडी पाटील सांगतात, ह्या सिद्धूचा आणि आपल्या पार्टीचा इथून पुढे काहीच संबंध नसणार. आता सिद्धू बाहेर निघून जातो. भावनाही त्याच्या मागे जाते आणि त्याला म्हणते, तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होणार, तुम्हीच ठीक करणार. सिद्धू म्हणतो, मॅडम तुमचा माझ्यावर एवढा विश्वास आहे? भावना म्हणते, हो. जो माझं दुःख दूर करू शकतो तो स्वतःचं तर करूच शकतो. आता भावना एवढी छान बोलते की सिद्धू म्हणतो, मॅडम चला तुम्हाला ऑफिसला सोडतो, तुम्हाला उशीर होतो ना. भावना म्हणते, नाही, आज माझं तुमच्याबरोबर राहणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मी राहणार. बोला कुठे जायचं? तुम्हाला कुठे छान वाटतं तिथे आपण जाऊया. सिद्धू म्हणतो, खरंच? आता दोघंही निघून जातात. जानू जयंतचा पूर्ण ताबा घेते. ती त्याला सकाळी उठवते आणि एक्सरसाइज करायला लावते. जयंत पण तिचं सगळं ऐकत असतो. तो आता ऑफिसला जातो. जानू पण जाते आणि म्हणते, जयंत मी तुझ्यासाठी जेवणाचा डब्बा आणला. जयंत आता स्वतःच्या खुर्चीवर बसवून म्हणतो, जानू तू इथे बस. ती नको जयंत. पण जयंत काय ऐकत नाही आणि तिला बसवतो आणि म्हणतो, इथे बसून मला घास भरव. इकडे बँकेचा माणूस येतो आणि हरीला घरामध्ये ढकलतो आणि मारमार मारतो. श्रीनिवास ओरडतो, कोण आहात तुम्ही आणि काय चाललंय? पण तर काय कोणाकडे लक्ष देत नाही. हॅरी म्हणतो, साहेब मला फक्त 8 दिवस द्या. साहेब म्हणतात, 8 दिवस नाही, फक्त 2 दिवस, नाहीतर हातात बेड्या घालीन. तो आता निघून जातो. हॅरी आज जाऊन दार लावून घेतो. लक्ष्मी म्हणते, अहो बघा ना, तो काहीतरी जीवाचं करेल. आपण एक काम करूया, त्याला पैसे देऊन टाकूया. श्रीनिवास म्हणतो, लक्ष्मी तू शांत हो, सगळं ठीक होईल, तू अजिबात घाई करू नकोस. सिद्धू आणि भावना गाडीवरून येतात. भावना उतरते आणि आज जायला लागते. तेवढे तिला फोन येतो. सिद्धू म्हणतो, मॅडम अहो तुमची पर्स. पण भावनाला काय ऐकू जात नाही. सिद्धू आता पर्स घेतो आणि तिच्या मागे जातो. रेणुका म्हणते, सिद्धू तू तर खरंच केला. आजी म्हणते, सिद्धू अरे काय हे, तुला काहीच नाही वाटत बायकोची पर्स घेऊन यायला? आम्ही गाडे पाटील आहोत, आमचं नाव आहे. अरारारा तुझी काय अवस्था करून ठेवली ह्या अवलक्षणीने. भावना म्हणते, सिद्धिराज अहो तुम्ही माझी पर्स का आणली? सिद्धू म्हणतो, मॅडम अहो त्यात काय एवढं, राहू द्या मी घेतो. तुम्ही जा मॅडम रूममध्ये, तुमची मीटिंग आहे ना, जा. आता भावना निघून जाते. सिद्धू मस्त वर पर्स करतो आणि सगळ्यांनाच चिडवतो. श्रीनिवास घरी येतो आणि लक्ष्मीला म्हणतो, मी बँकेत गेलो होतो. तिथले साहेब म्हणाले त्यांनी असा कुठलाही माणूस पाठवला नाही. लक्ष्मी म्हणते, आपले मुलं ह्या थराला जातील असं कधीच वाटलं नाही. सिद्धू आता भावनाच्या साड्या घेऊन येतो. आजी म्हणते, शिशी काय आहे? अरे हे बघण्यापेक्षा माझे डोळे फुटले असते ना तर बरं झालं असतं. रेणुका म्हणते, अरे काय सिद्धू ये, तुझ्या वागण्याला काही ताळतम्य आहे की नाही? अरे काय आहे सगळं? सिद्धू म्हणतो, काय नाही, ह्या भावना मॅडमच्या वाळलेल्या साड्या आहे. ते आता मी माझ्या रूममध्ये नेणार आणि मस्त इस्त्री करणार आणि कपाटात ठेवणार आहे. काय ना भावना मॅडमला ऑफिसला जावं लागतं आहे, म्हणून ही सगळी कामं करायला त्यांना वेळ मिळत नाही.
पप्पांनी तर मला ऑफिसमधून काढून टाकलं, त्यामुळे मी अत्यंत रिकामटेकडा माणूस आहे. त्यामुळे मी ठरवलं आजपासून मी हाऊस हजबंड बनणार आहे. रात्री जानू जयंतच्या डोक्याला तेल लावत असते आणि म्हणते, जयंत मला सांग ना. तो म्हणतो, हां ते वँकी दादाला त्या खड्ड्यामध्ये कुणी ढकललं होतं. आता मात्र जयंत चांगलाच हादरतो. तुम्हाला काय वाटतं, सिद्धूने सगळ्यांची अशीच खोड मोडायला हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.